एसजीबीटी कापूस वाहनाला शासनाने तातडीने मान्यता द्यावी आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। तणनाशकाला सहनशील असलेल्या एसजीबीटी कापूस वाहनाला शासनाने अधिकृत परवानगी द्यावी या मागणीसाठी अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कोटकर यांनी ही मागणी लावून धरली आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र शासनाने कापूस हंगाम 2025-26 साठी प्रति क्विंटल 10,579 रुपये किमान आधारभूत किमतीची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती। मात्र केंद्र सरकारने केवळ 8,110 रुपयांचा MSP जाहीर केल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना कापसाला मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। एसजीबीटी कापसाच्या लागवडीमुळे तण नियंत्रणावरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे। मात्र या वाहनाला अद्याप अधिकृत मान्यता नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कोटकर यांनी दिला आहे। आता 2025-26 मध्ये बघितलं तर महाराष्ट्र शासनाने आधारभूत शेतीमालाची किंमत 10,579 शिफारस केली होती केंद्राला, परंतु केंद्राने कापसाचा भाव जाहीर केला 8,110, म्हणजे जवळपास 2,400 रुपयांची तुटवड, म्हणजे 2,400 रुपयाने कमी भाव आणि उत्पादन खर्च भरून न निघावा इतके कमी भाव जर सरकार देत असेल आणि एखादं वाहन शेतकऱ्याला शेती सल्ला सूट होत असेल, त्याच्यातून 2 पैसे त्यांना मिळत असतील, त्यांचं पिकं चांगले होत असतील, त्यांचा त्रास कमी होत असेल, तर अशा बियाण्याला सरकारने परवानगी द्यावी आणि शेतकरी याची महाराष्ट्रात लागवड करत आहे, याचं निर्माण गुजरातमध्ये आपल्याच देशात निर्माण होत आहे, फॅक्टरीमध्ये ते बियाणं इथं येत आहे, तर तिथं कोणत्याही प्रकारचं त्यांना त्यांच्यावर कोणती कारवाई न करता महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी ते बियाणं लावलेलं गेलं की हे अधिकारी त्याच्यावर कारवाई करत आहेत। ही काही गोष्ट खपून गेल्या जाणार नाही। अशी जर कारवाई या अधिकाऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यावर जर केली तर याला सडेतोड उत्तर दिलं जाईल।